तर गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रातल्या जनता ज्याची प्रतीक्षा करत होते ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे युतीची अधिकृत घोषणा आज राज ठाकरे यांनी केली। कोण किती जागा लढवणार याचे आकडे मात्र दोघांनी गुलदस्त्यात ठेवलेत। जे उमेदवार असतील त्यांना कळवलं जाईल असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून सांगितलं। तर महाराष्ट्रात सध्या लहान मुलं पळवण्याची टोळी फिरतेय, त्यात 2 टोळ्या वाढल्यात आणि ते राजकीय पक्षांची मुलं पळवतात। बरेच दिवस ज्याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता तर शिवसेना मनसेची युती झाली हे आज आम्ही जाहीर करतो असं राज ठाकरे यांनी म्हटलं। तर मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि तो आमचाच होणार असंही त्यांनी ठणकावून सांगितलं। कोण किती जागा लढवणार, आकडा काय हा नाही सांगणार तुम्हाला। महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत। त्याच्यामध्ये 2 टोळ्या अजून जास्ती ऍड झालेल्या आहेत। ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात आणि जे निवडणुका लढवणार आहेत त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडनं उमेदवारी दिली जाईल। ती कधी भरायची, केव्हा भरायची ते आपल्याला कळवलं जाईल। आज फक्त आपल्या समोर एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस ज्याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत। ते एकत्रित आले याचा मला आनंदच आहे। ते एकत्रित येण्यामुळे फार काही घडेल राजकीय दृष्ट्या असं जर कोणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे। आणि मी म्हणजे आता असं सहज माझ्यासमोर टी व्ही चालू होता म्हणून मी आपलं बघत होतो तर काही माध्यमं तर असं दाखवत होते की जणू काही रशिया आणि युक्रेनचीच युती होते आहे। तिकडनं झेलेन्स्की निघाले, तिकडनं पुतीन निघाले आणि आता ही युती झाली। मला असं वाटतं की कुठल्याही एखाद्या पक्षाला निवडणुकीतलं आपलं अस्तित्व टिकवण्याकरता जे काही करावं लागतं त्या दृष्टीने 2 पक्ष जे अस्तित्वाकरता लढतात त्यांनी केलेली युती आहे। त्यापेक्षा पलीकडे त्याच्यामधनं काही फार अन्वयार्थ काढण्याचं कारण नाही आहे। याने फार काही परिणाम होईल असं देखील मला वाटत नाही। मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार। मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार। मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार। या निवडणुकीमध्ये त्यांनी अजूनही 2-4 लोक सोबत घेतले तरीही मुंबईकर हे महायुतीचं काम बघून, महायुतीने केलेला विकास बघून, महायुतीने भविष्यातली जी मुंबई तयार करणं सुरू केलं आहे ते बघून आणि विशेषतः मराठी माणसाला मुंबईतच घरं देण्याचा जो कार्यक्रम महायुतीने सुरू केलेला आहे त्यामुळे निश्चितपणे महायुतीच्या पाठीशीच मुंबईकर उभे राहतात।